आगामी विधानसभा चुनाव को देखते हुए बढ़नारे की विधायक रवि राणा ने बड़ा दावा किया। अमरावती में मीडिया से बात करते हुए उन्होंने कहा कि सीट आवंटन पर महायुति के नेता अंतिम निर्णय लेंगे। बीजेपी ने अमरावती शहर सीट मांगी है। बड़नेरा निर्वाचन क्षेत्र से मैं महायुति का उम्मीदवार हूं। मैं युवा स्वाभिमानी पार्टी से लड़ूंगा और मेरा चुनाव चिन्ह पता है। मुझे देवेंद्र फडणवीस ने हरी झंडी भी दे दी है। बिल्कुल ज्या ठिकाणी दोन्ही तिन्ही पक्षाचे उमेदवार मजबूत आहे त्या ठिकाणी उमेदवाराला थांबवणे हे पक्षाचं मोठं नुकसान होते। म्हणून 25 ठिकाणी भाजपने जो प्रस्ताव दिला की मैत्रीपूर्वक लढत झाली पाहिजे, त्यासाठी अजितदादांनी स्वीकारलं पाहिजे। अजितदादांच्या उमेदवारामध्ये जेवढा दम आहे त्यांनी उमेदवार उतराव, ज्यांच्यामध्ये भाजपचे मजबूत उमेदवार आहेत ते उतरतील आणि मैत्रीपूर्वक लढून खऱ्या अर्थानं महायुतीचा जोही उमेदवार निवडून येईल तो महायुतीचाच फायदा होईल। म्हणून दमदार उमेदवाराला थांबवण्यामध्ये महायुतीचं नुकसान आहे। भाजपने 25 जागा मागितल्या, ते अमरावती शहर मतदारसंघ मागितलेला आहे आणि बाकी महाराष्ट्रामधले बाकीचे मतदारसंघ मागितले आहे। बडनेरामध्ये महायुतीचा उमेदवार मी आहे। मी युवा स्वाभिमान पार्टीतर्फे लढणार आहे। माझं चिन्ह पाना आहे। देवेंद्र फडणवीस साहेबांनी मला हिरवी झेंडी दिलेली आहे आणि त्यानुसार महायुतीचा उमेदवार म्हणून मी त्यांनी त्या ठिकाणी पूर्णपणे त्याला समर्थन दिलेलं आहे आणि 5 ते 6 जागा मी सुद्धा युवा स्वाभिमान पार्टीच्या वतीने त्यांना मागितलेले आहे की महायुतीतर्फे युवा स्वाभिमान पक्षाला सुद्धा जागा द्या, जेणेकरून महायुतीचे उमेदवार युवा स्वाभिमान पार्टीवर निवडून येतील आणि महायुतीचा त्याच्यामध्ये फायदा होईल।